अरे आज सोमवार था, मैं क्या करूं सोमवार है तो? मंदिर में तो जाने दीजिए। क्यों जाऊं? ओम नमः शिवाय. मित्रांनो अवस्था लिटरली अशी झाली, हा हात बघा, ह्या दादी बघा. ओम नमः शिवाय. आमच्या धार्मिक भावना जपल्या गेल्या पाहिजेत. श्रावणी सोमवार, नागपंचमी, गावातून एखादा नमस्कार तरी पोचायला पाहिजे होता आणि अल्पेच्या पायात काटा गेला. त्याला विळखा महादेवाला प्रदक्षिणा चालली आहे. हा रस्ता आहे सर्व इकडे चिकणी काशीत आणि ही आमची शंकराच्या पिंडीवर जायची वाट. फवारणीसाठी आपण हा कॅन आणलाय, औषध आणलंय. इथे विहीर आहे, विहिरीच्या पाण्याने आपण भरू आणि आपण आपल्या शंकराच्या पिंडीवर जाऊ. ह्या डोंगरात आहे आपली सर्वेश्वर महाराजांची पिंड. इथं त्या बाईचा पहिले विचार गावताना मारत यायला लागेल. ॲक्च्युली आम्हाला शंकराच्या पिंडीवर जायला रस्ता नाही आहे. ही शेतं आहेत आपल्या गावातल्या, कोणाची आहेत मला नावं नाही माहिती, त्यांच्या शेतातून चाललो आहे. ही वाट बघा, म्हणजे शंकराची मंदिर आमचं आहे, डोंगर आमचं आहे. आमचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे. म्हणजे इथे आजूबाजूला असलेल्या जागा मालकांच्या जागेवरून कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामुळे हे असे हाल आहेत की सोमवार, श्रावणातला पहिला सोमवार म्हणजे अक्षरशः देव पण आमची परीक्षा बघतोय. पण आम्ही पास होणारच. नागपंचमीच्या या दिवशी आम्ही पण शपथ घेऊनच चाललो आहे की भविष्यात आम्हाला हा रस्ता भेटणार आणि त्याच्यासाठी आमचा सगळा गाव ऑलरेडी एक आला आहे, भविष्यातही एक राहील आणि ह्या रस्त्यासाठी खूप प्रयत्न करेल. पाय आता गुडघाभर जायला लागलेत. अरे आज सोमवार था, मैं क्या करूं सोमवार है तो? मंदिर में तो जाने दीजिए. क्यों जाओगे? मेरी जगह तो नहीं जा सकते. ए नाही नंदेश नको रिप्लाई. ठीक है मैडम, जा रहे हैं हम लोग. ठीक है, लेकिन रिक्वेस्ट कर सकते हैं क्या आज के दिन? कोई डिस्कस नहीं कर सकते. रिक्वेस्ट कर सकते हैं क्या? कोई रिक्वेस्ट नहीं कर सकते. मित्रांनो आपण एवढा कष्ट करून चालत आलेलो. आता ह्या जागेचे जे मालक आहेत हे लालघर ते त्यांनी इथे वाट अडवले. ते सांगतात त्यांची जागा आहे आणि तुम्ही इथून जाऊ शकत नाही. आता वाद हा कोर्टात आहे, कायदेशीररित्या त्याच्यावर चालू आहे. म्हटलं भावनिक आव्हानावरती आजच्या दिवशी तरी दर्शनाला जायला देतील अशी आशा होती. पण आज महादेवाचं काय दर्शन इथलं होत नाही आहे. फायनली त्यांच्याशी चर्चा करून काय उपयोग नाही झाला आणि आता आम्ही निघालो आहे. इकडून राईट साईडने कुठून डोंगर चढायला जागा आहे सुरक्षित, ते आम्ही बघतो. ते झालं तर पोचू, नाहीतर महादेवांची कृपा बघूया. इथून आता समुद्राची आहोटी आहे. इकडून आता रस्ता भेटतोय का हा शोध चालू आहे. ही पण एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही. आता ह्या किनारपट्टीला आलोय मित्रांनो. ही आपली इकडे कोल्लीची डाग वरती जाते ती आणि हा बंगल्यावर बोलते, ह्या बंगल्याच्या बाजूला
शंकराची पिंड आहे इथं. वरतून जायचा रस्ता इकडे आहे. मित्रांनो अक्षरशः डोंगराला विळखा महादेवाला प्रदक्षिणात चालली आहे. याच्यातून चालतोय. चालणं सोपं नाही, कठीण रस्ता आहे होता. मित्रांनो हा डोंगराला पूर्ण वळसा घातलाय. तिकडे पोचलोय. काशीद बीचवरून जो एक सिंगल सुरूचं झाड दिसतं ना, तिकडे आलोय. जरी दर्शन नाही आज झालं तरी महादेवाला अर्धी प्रदक्षिणा तरी आज पूर्ण होईल. आज आशिष जॉईन झाले आम्हाला डिस्कनेक्ट होईल. आणि ऑलरेडी एक्झॉस्टेड. आणि हा व्ह्यू बघा आजचा. आशिष आला होता पण वेळ फार लागल्यामुळे त्याला घरी काहीतरी काम होतं, तो गेला. त्याच्यानंतर आम्ही आमचा रस्ता कंटिन्यू केला. हा रस्ता बघा मित्रांनो, ॲक्च्युली इथून जात नाहीत ना म्हणून. हे बघा रानटी केळी आलीत. एवढ्या जवळना रानटी केळी पहिल्यांदाच बघितली तुम्ही. देवा फक्त एकच प्रार्थना आहे, व्यवस्थित वर पोचू दे आम्हाला. आणि आजच्या श्रावणी सोमवारी ही जी जायला मनाई केली आहे ना, ही खूप चुकीची आहे. आमचं धार्मिक स्थळ आहे तिथे. आमचं धार्मिक स्थळ आहे. आमच्या धार्मिक भावना जपल्या गेल्या पाहिजेत. हाफवे डन. अजून जायचं आहे. रस्ता एकदम हा बघा एकदम स्ट्रिप आहे. तिकडे आपली वाट बनवतोय. मित्रांनो आमचं बघून कोणी इथून येऊ नका. वाटतं तितकं सोपं नाही आहे. दम निघालाय. ही स्ट्रीप कडा आहे कंटिन्युअस. आणि ही पायवाट नसल्यामुळे इथे रस्ताच नाही आहे. बघा पूर्ण जंगल झालं आहे. चालायला काहीच ऑप्शन नाही आहेत. थोडंसंच अंतर राहिलं आहे. अल्पेच्या पायात काटा गेला. चप्पल निसरडत होते म्हणून चप्पल काढली त्याने. मित्रांनो हा ओरिजिनल रस्ता. इकडून चढत चढत पोचलो आहे. आणि पुढे आपल्याला लागेल महादेवाची पिंडी. सर्वेश्वर महाराज की जय. मित्रांनो फायनली हर हर महादेव सर्वेश्वर मंदिरात फायनली वाट काढत पोचलो आहे. आज श्रावणी सोमवार नागपंचमी. गावातून एखादा नमस्कार तरी पोचायला पाहिजे होता आणि तो आज आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
ओम नमः शिवाय. मित्रांनो, फायनली थोडं रिस्की होतं, पण आम्ही सर्वेश्वर महाराजांच्या पिंडीचे ते पोचलोय. कावड्याच्या डोंगरावरती वाट अडवली होती, सोमवार होता, निश्चय केला होता आज पोचायचंच. आज रेग्युलर ज्या वाटेने आम्ही येत होतो त्या वाटेने यायला अडथळा झाला, म्हणून या डोंगराला प्रदक्षिणा घातली. फायनली आम्ही सर्वेश्वर मंदिरात पोचलोय. थोडं फार का होईना, आमच्याने जितकं होईल तितकं, निदान थोडीशी साफसफाई, बाजूला वाढलेलं गवतावरती थोडीशी फवारणी, म्हणजे जेणेकरून तिथला परिसर क्लिअर राहावा आणि बाकीच्या झाडांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घेतली. आणि हा परिसर आज आम्ही स्वच्छ करतोय. मित्रांनो, हा परिसर आम्ही स्वच्छ केला, समई वगैरे सगळी स्वच्छ केली. ॲक्च्युली पूर्वतयारी नव्हती, दिवस उजाडला, सोमवार आहे, नागपंचमी आहे, म्हटलं जाऊन यावं म्हणून आलो आहे. फुलं वगैरे आणली नाही आहेत, नेक्स्ट टाईम नक्की आणू. श्रद्धा महत्त्वाची, आणि श्रद्धेपोटी आज इथपर्यंत पोचलो आम्ही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. फायनली थोडाफार का होईना, आम्हाला जितकं जमेल तितकं आम्ही केलंय. देवा मानून घे, आणि सर्वेश्वराचं मंदिर लवकर होऊ दे, मंदिराचा रस्ता लवकर होऊ दे. जय शंभो. हर 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 महादेव. जय भोलेनाथ. सर्वेश्वर महाराज की जय. मित्रांनो, अवस्था लिटरली अशी झाली. हा हात बघा, ह्या दादी बघा, हे बघा, सगळे हात बघा, हे बघा, सगळ्या फोड्या पार वाट लावून टाकले. पण महादेवांनी आज दर्शन दिले. आजचा श्रावणी सोमवार अशा पद्धतीने आमचा साजरा झाला. थोडा कठीण काळ होता, पण शेवटी महादेव होता. झालं महादेवाचं, सर्वेश्वराच्या या प्राकृतिक सौंदर्य रूपात. पुन्हा आम्ही वाट काढत निघालो आमच्या परतीच्या वाटेला. आणि वाट इतकी भयानक आहे ना, जी वाट आलो ती पण लक्षात नाही आहे. दरवेळेस नवीन वाट, कारण की इथून सहसा कोणी येत नाही, त्याच्यामुळे थोडासा कठीण रस्ता आहे. उतरताना पण विशेष काळजी घ्यावी लागेल. चढ जवळजवळ 45 डिग्रीच्या वर होता, आणि उतरताना पण थोडंसं आम्हाला वाटलं की आपण रोजच्या मार्गाने निघू, म्हणून असे चप्पल वगैरे घातलेले, प्रॉपर तयारी नव्हती. पण देवाने वाट दाखवली आहे, आणि देवच घरी सुखरूप पोचवेल. चला, हर हर महादेव मित्रांनो. फायनली उतरले खाली. हर हर महादेव. खतरनाक प्रवास. इथून पाणी कमी आहे, तर इथून जाऊ शकतो का हे चेक करते आता. या डोंगरावर आहे ती शंकराची पिंड, आणि एवढी खात्री झाली त्या रस्त्याने ना, जायची ताकद उरली नाही. समुद्राला पाणी थोडं कमी आहे. चेक करतो इथून पोचू काय आम्ही, तर प्रयत्न करतो पहिला इथून, नाही तर मग पुन्हा रिटर्न जाऊ. पाण्याची भरती वाढली होती, त्याच्यामुळे रस्ता क्रॉस करणं कठीण होतं. परत आहे त्याच मार्गाने आम्ही रिटर्न चाललो आहे. मित्रांनो, येता येता लाटा अगदी जवळ पोचल्या, भरती सुरू झाली. वेळेत आलो,
वेळेत निघालो. अशा ठिकाणी जेव्हा याल तेव्हा लक्ष ठेवा, वरती आवटीचे टायमिंग माहीत हवेत. लो टाईड हाय टाईड कधी आहे हे माहीत असणं फार इम्पॉर्टंट आहे, नाहीतर हा प्रवास जीवघेणा होऊ शकतो. मित्रांनो, आज हर हर महादेव. इथून चिखल वाटातनं रस्ता प्रवास करत करत इथपर्यंत आलो. इथून हा समुद्र लागला. इथून या डोंगराच्या कडेने आहोटी होती चा फायदा घेऊन ह्या डोंगराच्या कडेने त्या साईडला निघालो. तिकडून तो डोंगर चढलो, कारण की इथे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी, त्या साईडला प्रायव्हेट प्रॉपर्टी. वर कसं गेलं ते आम्ही तुम्हाला दाखवलं. देवाचं दर्शन घेतलं. पुन्हा याच वाटेने भरती लागण्याआधी आम्ही सुरक्षित आम्ही तिघं पोचलोय. आणि खरं सांगू मित्रांनो, सकाळ झाली उठलो तेव्हा वाटलं की आज श्रावणी सोमवार नागपंचमी आहे, चला आज आपण शंकराच्या पिंडीवर जाऊन येऊ. पण थोडंसं दुर्भाग्य की जिथून जायचं होतं तिथून जाता नाही आलं. पण त्याच्यावर मोठं सौभाग्य की जाता आलं. आणि ह्याच्या पुढं हा गाव जाईल आणि ह्या गावासाठी रस्ता मिळणार, आणि तो मिळवण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करायचे, म्हणजे करायचेच. हर हर महादेव. हर हर महादेव. आम्ही 1 महिन्यापासून प्रयत्न करत होतो, म्हणजे प्लॅनिंगमध्येच होतो. तिकडे जायचं, साफसफाई करायची, औषध वगैरे भरायचं होतं, तर ते सक्सेस झालं. धन्यवाद मित्रांनो. नक्की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि असंच आमच्यासोबत राहा. रानवाटा आहे रस्ता चॅनलमध्ये. आज फक्त रानवाटा होत्या, देवाचं ठिकाण होतं म्हणून रस्ता नव्हता. चला लवकरच पुन्हा भेटूया. जय शिवराय. काही संपणार आहे.